आणि यानंतरची बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडी भाजपमध्ये अंतर्गत कलह आहे। भाजपचा उमेदवार पळून गेला, शिवसेनेवर खापर कशाला? शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी हा सवाल उपस्थित केलाय। लावल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा 2 गट पडले आणि त्या 2 गटातून एक गट त्यांच्या कॅम्पमध्ये कधी गेलाच नाही। ते गेल्यामुळे आम्ही भिवंडी शहरात राहिलेलो आहे। आम्ही कॅम्प आता 2-3 दिवसापूर्वी लावला आणि आमचे नगरसेवक एका ठिकाणी ठेवून दिलं आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे गटनेते संतोष शेट्टी यांची चर्चा करत होतो। त्यांचे एकत्र नगरसेवक न आल्यामुळे त्यांनी का आमच्यावर जर आरोप करत असतील तर ते आरोप पूर्ण निराधार आणि चुकीचे आहेत, त्याचं मी खंडन करतो। भिवंडी महानगरपालिकेमध्ये अजूनही वाद सुटत नाहीये, कारण भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापण्यासाठी सगळेच पक्ष आतुर आहेत। मात्र भाजपमध्येच इथं 2 गट पडल्याचं दिसतंय, कारण आधी भाजपनं महापौर पदासाठी एक उमेदवार घोषित केला होता आणि आयत्या वेळी तो उमेदवार बदलल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे।